गुड मॉर्निंग. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज अंगारकी आहे. आमच्या घरात सर्वांची अंगारकी आहे. माझा उपवास नाही आहे. माझा होता पण मी स्पंदनच्या टायमाला सोडून दिला. आज अंगारकी असल्यानं मोदक बनवायचे आहेत. तर आमच्याकडे धुतलेले तांदूळ नव्हते, त्याच्यामुळे आज आम्ही तांदूळ धुतलेत. आम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे. इकडे आम्ही अंगण वगैरे धुतलं आहे. घरचं सारवण सुद्धा झालं आहे. उपवास असल्याने रताळे घोळलेत. इथे तांदूळ आम्ही साडीवरती सुकत घातलेत आणि ते हळद सुद्धा सुकते. गाईज आमचे तांदूळ वगैरे सुकलेत. तर आम्ही आता चाललोय दळण आणायला मोदकाचं पीठ. तर हे बघा दळण घेऊन चाललोय आणि आज अंगारकी असल्यामुळे गणपतीच्या मंदिरात चाललोय. तिथेच बाजूला गणपतीचं मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी ते मोठा कार्यक्रम होईल. तुमचा अंगारकीचा उपवास वगैरे आहे का? माझा तर नाही आहे अंगारकीचा उपवास. आमचे बघा कुठेही जा जंगलच जंगल. हे बघा जंगलातूनच वाट आहे. हे पहा इथे 3 घरं आहेत आणि गणपतीचं मंदिर सुद्धा. या घराण्यातील जे पूर्वज आहेत त्यांच्या इथे समाध्या आहेत. हे गणपतीचं मंदिर छोटंसं आहे पण नवसाला पावणारा गणपती आहे. बसायची सोय आहे इथे. तेव्हा समाधी बस आहे ते. हे बघा गणपतीचं मंदिर. हे मंदिर स्वयंभू आहे. गणपती बाप्पा मोरया. स्पंदन इथे नमस्कार करते. या मंदिरामध्ये नवस सुद्धा केले जातात आणि ते नवस अगदी हा गणपती बाप्पा पूर्ण करतो. हा गणपती बाप्पा नवसाला पावणारा आहे. तुमच्या मनोकामना नक्की ते पूर्ण होतील. या गणेश जयंतीला या गणपती बाप्पाचं नक्की दर्शन घ्या. हे म्हैशीचं रेडको आहे. ज्यांच्याकडे आम्ही दळायला गेलो त्यांचं आहे. चला आता आम्ही घरी चाललोय. दळण ठेवलंय. आई आता आणायला येतील नंतर थोड्या वेळाने. घरी आल्यानंतर नारळ फोडलेलाच होता तर मी मोदकाच्या सारणाची तयारी करायला लागले. खोबरं खवणून घेतलं. इथे माझा नारळ पूर्ण खवणून झाला. गुळाचे बारीक तुकडे करून घेतले. गुळसुद्धा बारीक करून झाला. आमच्याकडे केशर नाही आहे त्याच्यामुळे मी काही मोदकामध्ये केशरचा उपयोग नाही करणार आहे. वेलची पावडरचा खूप सुगंध वास येतोय. सारण तर रेडी आहे. थोड्या वेळाने आता मोदक बनवायला घेऊ आम्ही. स्पंदन इथे गाडी चालवते. बाबू रडत असल्यामुळे ती बाबूला खेळवत होती. हे बघा दोघांची मस्ती चालूच असते. पीठ केनवण्यासाठी आईने उकळतं पाणी घेतलंय आणि उकळत्या पाण्यानेच हे पीठ मळून पूर्ण घेतलं. आई मोदक बनवत होते आणि मी माझ्या जेवणाची तयारी करत होते. चाळणीमध्ये मी हळदीची पाने वगैरे लावून घेतली. त्यानं मोदकाला खूप सुगंध वास येतो. मोदक रेडी झाले की मी ह्याच्यावरती ठेवून देणार. इथे आई बघा मोदक बनवत आहेत. नैवेद्याचं पूर्ण हे आईच बघत असतात कायम. मी जेवणाचं बघत असते. 21 मोदकापैकी आम्ही एक मोदक हा मिठाचा बनवतो. तो ज्याला येईल तो आम्ही त्याला भाग्यवान समजत असतो. हे पहा आम्ही इथे मीठ टाकलंय. तर इथे आईंचे मोदक पूर्ण रेडी आहेत. तर मी आता हे चुलीवरती ठेवते उकळण्यासाठी. मोदक उकडेपर्यंत तुम्ही पटकन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आमचे मोदक कशी वाटले तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे आमचे मोदक रेडी आहेत उकडून. हा नैवेद्य वगैरे दाखवणार. चला तर बाय बाय.